माझं सौभाग्य भाग 58। बोल ना आशू, बच्चा बरी आहे ना? ती आली का शुद्धीत? तो कळवळून तिची चौकशी करत होता. अरे बोलशील का? आशू अजूनही त्याच्या धक्क्यातून सावरला नव्हता. त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. बोल ना आशू, तो जोर जोराने त्याला कॉलर पकडून विचारत होता. विकी, आपली मधुरा नाही आपल्यात. शी इज नो मोर. ए तू मजाक करू नकोस हा. तिच्या बाबतीत कोणताही फालतू मजाक मी सहन करणार नाही. मी जातोय तिला बघायला. सगळे जागी स्तब्ध होतात. बाबा आणि आई जागीच बसून घेतात. मधुराची मम्मी तिथेच हंबरडा फोडते. नील, रश्मी, आसावरी हे अजूनही खरं आहे की आभास ह्याचाच विचार करत होत्या. अवी, अभि, प्राजू या गोष्टीवर विश्वास नाही असं म्हणत तिच्या मम्मी पप्पांना आधार देत असतात. आणि विक्रांत, तिचा विक्रांत, नाही हे खरं नाहीये. ती मला अर्ध्यात सोडून जाऊच शकत नाही असं म्हणून तो आशूवर रागवत होता. माझा बच्चा मला सोडून जाऊच शकत नाही. तिने मला प्रॉमिस केलं होतं शेवटपर्यंत साथ देण्याचं. आयुष्यातल्या प्रत्येक चढउतारात ती सोबत राहील असं म्हणाली होती. अशी नाही जाऊ शकत ती मला सोडून. अरे एकटीच आहे का ती रूम मध्ये? बच्चाला भीती वाटते अशी. मी जातो ना तिला सोबत म्हणून. मी क्या शुद्धी ती आहे. मधुरा नाहीये आपल्यात. ती गेलीये तुला आपल्याला सोडून. तसा विक्रांत जोरात ओरडत त्याच्या कानाखाली वाजवतो. ती माझी मधुरा आहे, या विक्रांतची मधुरा. मला सांगता ती घराबाहेर पाऊल टाकत नाही. तू जग सोडून जाण्याची गोष्ट करतोयस. अरे कालपासून ती रेस्टलेस फील करत होती. मला नको जाऊ म्हणत होती ऑफिसला. मी सोबत राहावं असं वाटत होतं तिला. मी मूर्खपणा केला. तिला सोडून जायला नव्हतं पाहिजे. बालिश अल्लड आहे माझी मधुरा. तिला दुनियादारी नाही समजत. मी उठवतो. खूप झोप काढली तिने आता, बास. विकी, स्वतःला सावर. नील म्हटला, ए तू मला हात लावू नकोस. तुझा माझा काहीच संबंध उरलेला नाहीये. तुझ्यामुळे माझा बच्चा आज या अवस्थेत आहे. तू आणि तुझी ही बायको माझ्या शोनापासून लांब राहा. तिला मी काही नाही होऊ देणार, पण तुला तर मी सोडणारच नाहीये. विकी, ती नाही आपल्यात. तू का नाही एक्सेप्ट करतेस हे तू कोण आहेस मला सांगणारा? निघून जा इथून, आत्ताच्या आत्ता चालता हो असं म्हणून विक्रांत नीलला ढकलून देतो. तसा आशू त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. अरे अरे तिची सगळी स्वप्न अजून बाकी आहेत. शिक्षण, करिअर, खूप काही बाकी आहे यार. माझ्यासोबत तिला जग फिरायचंय. हा कोण आहे ठरवणारा की माझी बच्चा नाहीये म्हणून? त्याचे डोळे आग ओकत होते. 7 महिन्यांची प्रेग्नेंट रश्मी, तीही जागीच बसली होती. तिच्यासाठी त्याच्या डोळ्यात फक्त राग, द्वेष, घृणा होती. आणि ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारी ती, आपल्या नशिबात जे आलं ते सौभाग्य मानून, हसून, आनंदाने स्वीकारून, मनापासून निभावणारी मधुरा आज निपचित पडली होती. श्वास बंद झाले होते. नर्स सगळ्या मशीन्स काढून ठेवत होत्या. त्यांचेही डोळे भरून आले होते. ती रोजच त्यांच्याशी हसून खेळून राहायची. कधी हॉस्पिटलची मालकीणे अशी वागलीच नाही. प्रत्येकाला मान देऊन मन राखून राहिली. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही तिने. आज तिच्याच हॉस्पिटलमध्ये तिची प्राणज्योत मावळली होती. जे हॉस्पिटल तिने स्वतःच्या हाताने सजवलं होतं, आज तिथेच तिच्यावर शेवटचे उपचार करण्यात आले होते. विक्रांत तिच्या जवळ आला. तिच्या गालावर हात लावून तो तिला उठवू पाहत होता. सगळ्या विनवण्या करून तिला उठवत होता तो. 2 दिवसांपूर्वी आशूचं लग्न होऊन 7-8 महिने झाले होते. रश्मी ही गोड बातमी देणार होती. 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती ती. मधुराची फायनल टर्म संपून आता ती सीईटीची तयारी करत होती. अभि आणि प्राजूचं लग्नही धूमधडाक्यात पार पडलं होतं. तेही त्यांच्या आयुष्यात खुश होते. रश्मीला काम नको म्हणून सगळं आनंदाने पहिल्यासारखं स्वतः करत होती मधुरा. खूप वर्षांनी घरात लहान पाहुणा येणार म्हणून सगळे खूपच आनंदात होते. आशू आणि आसावरी पण त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश होते. आसावरी मधुरासारखीच गोड, मनमिळाऊ होती. आशू नंतर ती तिची सगळ्यात जवळची, हक्काची मैत्रीण होती. विक्रांतनेही त्याच्या रागावर खूप नियंत्रण ठेवलं होतं. तो तिला तिची स्पेस देत होता. कमीत कमी राग येईल याचा प्रयत्न करायचा तो. सगळं खूपच छान चालू होतं. अ परफेक्ट फॅमिली. पण सगळं सुरळीत चाललं म्हणजे कोणाची ना कोणाची नजर हमखास लागतेच. विक्रांत रोजच्या प्रमाणे आजही ऑफिसला जायला तयार होत होता. अहो, हा शोना, आज सुट्टी घ्यायला जमेल का? का रे बच्चा, काय झालं? तिला हात लावून ताप आहे का हे त्याने बघितलं. मला खूप बेचैनी वाटतेय.
असं काहीतरी फील होतंय जे मी सांगूही शकत नाही. बच्चा, काय झालंय? विक्रांत, आज प्लीज नका ना जाऊ. शोना, मी हा गेलो आणि हा आलो. खूप महत्वाची मीटिंग आहे ग, म्हणून. नाहीतर खरंच नसतो गेलो. मला समजतंय, पण विक्रांत. बच्चा, तू ना थोडा वेळ मेडिटेशन कर, म्हणजे तुझं मन रिलॅक्स होईल. बागेत बस ना जरा वेळ. दुपारी आराम कर जरा. प्राजूच्या लग्नामुळे तुझी खूप दगदग झालीय. करते, पण तुम्ही लवकर या. मला आज. हो, येतो. तू फक्त हास बरं. असा तुझा पडका चेहरा बघून गेल्यावर माझी मीटिंग चांगली होईल का? ठीक आहे, सॉरी. पण मीटिंग संपली की लगेच या. हो शोना, मी लगेच येतो. विक्रांत. ती त्याला हक करून तशीच थांबते. बच्चा, तुला काही टेन्शन आहे का? नाही, पण तुम्ही सोबत असावं असंच वाटतंय सारखं. मला सोडून नका ना जाऊ. मी कायम तुझ्या सोबत आहे. ती अजूनही रेस्टलेस फील करत होती, म्हणून हातात घेतलेली लॅपटॉपची बॅग त्याने खाली ठेवली आणि दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले. खूप वेळ दोघेही तो सहवास अनुभवत होते. काही क्षणांनी बाजूला होऊन त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि लवकर येतो असं सांगून ऑफिसला निघून गेला. तीही थोडीशी आवरून कामाला लागली. आई रिटायर्ड झाल्या होत्या, म्हणून कामात मदत होत होती. आज कामातही तिचं मन लागत नव्हतं. रश्मी तिच्या आई वडिलांकडे गेली होती थोड्या दिवसांसाठी. थोडं आवरून ती टीव्ही पाहत बसली होती. दुपारी 12च्या सुमारास काही पोलीस दारात आले. बाबांनी पाहिलं तर ते मधुराबद्दल विचारत होते. घरात हे तिघे, मावशी आणि लिची बाहेर गेले होते. तिघही घाबरले. कारण विचारलं तर प्रणोतीच्या आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी मधुराकडे आले होते ते, तिला न्यायला. बाबांनी त्यांना समजावून पटकन विक्रांतला बोलवून घेतलं. 15 मिनिटात तो घरात होता. मधुरा घाबरतच पळत जाऊन त्याला बिलगली. विक्रांत, बघा ना हे काय म्हणतायत. मी काही नाही केलंय, सांगा ना यांना. शांत हो, मी आलोय ना, रडू नकोस. मी आहे ना बच्चा. विकी, अरे हे बघ ना काय म्हणतायत. आई, मी बघतो. हे बघा, नीलकंठ माने म्हणजे प्रणोतीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ही केस फाईल केली आहे. मुलगी वाचली, पण सुसाईड नोटमध्ये ह्यांचं आणि एका मुलाचं नाव आहे, अविनाश शिंदे. यांना चौकशीसाठी ठाण्यात यावं लागेल. काय? बरं, ठीक आहे, तुम्ही पुढे चला, मी यांना घेऊन येतो. मीही वकील आहे. हे माझं कार्ड. वाटलं तर तुमचा एक ऑफिसर माझ्या सोबत आला तरी चालेल. विक्रांत म्हणतो. अहो, मी काही नाही केलं. हो बच्चा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला काही होऊ देणार नाहीये मी. विश्वास ठेव तुझ्या या विक्रांतवर. तो फोन करून आसावरीला घरी आईबाबांजवळ थांबायला सांगतो आणि आशूला पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगतो. नीलचा फोन अजूनही लागत नव्हता. कारमध्ये. मधुरा, तुला प्रणोती आणि अविमधलं काय काय माहितीये? ती सगळं सांगते, कोलाडपासून ते तिने केलेल्या प्रपोज पर्यंत. मग तू याआधी का नाही सांगितलंस मला? अहो, अविने तिला नकार दिला होता, मग तो विषय आम्ही तिथेच थांबवला. उगाच चर्चा होऊन कोणत्याही मुलीची बदनामी होईल असं आम्हाला नव्हतं वागायचं. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. रडणं बंद कर आता. तो कार चालवताना कॉल करून अभिशी बोलतो. अभिलाही पोलिसांनी ऑफिसमधून आणलं होतं. अभि वकिलाला घेऊनच येत होता. पोलीस स्टेशन आणि तिकडचं वातावरण बघूनच मधुरा जास्त घाबरली. तिला बघून अभिषेक आणि विक्रांतचा राग उफाळून येत होता. तिने अभिला मिठी मारली. दादा, मी काही नाही केलंय, सांग ना यांना. परी, तुला काही नाही होणार. तुझा दादा आहे ना, विक्रांत आहे. तुला पोलीस स्टेशनची पायरीही चढावी लागणार नाही. अभिही आला होता. सगळे निर्विकारपणे एकमेकांकडे पाहत होते. काय बोलावं काहीच समजत नव्हतं. आशू आला तसं तिला त्याच्याकडे पाठवून हे तिघं काहीतरी डिस्कस करत होते. विक्रांतने काही कॉल्सही केले होते. कॉन्स्टेबल आला आणि फक्त हेच आत गेले. तिकडचा सिनियर पोलीस विक्रांतच्या परिचयाचा होता, म्हणून दोघांची तिथेच खुणवाखुणवी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे तिथे रश्मी होती आणि तिला केस फाईल केलेलं माहीत होतं. आणि नील प्रणोतीच्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये होता. हे बघा, ही मुलीची केस आहे. उगाच तिचं नाव बदनाम होईल म्हणून आपापसात मिटवून घ्या, हे आमचं पहिलं सांगणं आहे. नाहीच पटलं तर आम्ही आहोतच. तेवढ्यात नीलही तिथे आला. हे बघा मिस्टर माने, आपण बाहेर बोलूयात ना. उगाच पोलीस स्टेशनमध्ये केस करून तुम्ही तिचं नाव खराब करताय. सत्य काय हे तुम्हाला माहित नाहीये. भाऊजी, तुम्ही काय बोलताय? माझी बहीण आज ज्या परिस्थितीत आहे त्याला हे दोघं जबाबदार आहेत, रश्मी म्हणाली. टाळी एका हाताने वाजत नाही, अभि रागातच म्हणाला. आपण बोलूयात, सोल्युशन काढू.
वहिनी, तुम्ही समजूतदार आहात. अशाने गुंताउगच वाढत जाईल. नाही, माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. मी ही केस मागे घेणार नाहीये. हो, तो तर मी मिळवून देईनच, पण आपण सगळे घरातले आहोत. आधी बोलूयात, मग तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे त्यात मी तुमची साथ देईन. आता प्लीज घरी चला. हो रश्मी, तू या अवस्थेत इथे राहणं तुझ्या तब्येतीला बरोबर नाहीये. प्लीज चल, नील म्हणतो. कसं बसं समजावत तिला आणि तिच्या बाबांना त्यांनी बाहेर आणलं. मधुरा, आशू आणि प्राजू अजूनही बाहेरच होते. अविला सुखरूप आलेलं बघून प्राजूने पटकन त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. विक्रांतनेही येऊन मधुराला जवळ घेतलं. ती अजूनही थरथरत होती. रश्मीचे डॅड प्रणोतीकडे हॉस्पिटलमध्ये गेले आणि बाकी सगळे घरी आले. रश्मीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. का आणलंय घरी? तुमच्या बायकोमुळे आणि ह्या अविनाशमुळे आज माझी बहीण हॉस्पिटलमध्ये. हे बघा, चूक तुमच्या बहिणीची आहे. तुम्ही सत्य जाणून घ्या, मग बोला. अभि रश्मीला म्हणाला. हे तू कोण मला सांगणारा? तुझी बहीण यात इन्व्हॉल्व्ड आहे म्हणून कव्हर करतोयस ना? तिचं आणि या अविनाशचं अफेअर आहे म्हणून? तसं विक्रांतने तिच्याकडे रागाने पाहिलं. तुम्ही आमच्या नात्यावर खूप घाणेरडे आरोप करताय वहिनी, अभि म्हटला. तुमच्या बहिणीला समजावा आधी, अभि रश्मीला म्हणाला. का? अविनाशला मधुरा आवडत होती, हो ना? तो तिला लग्नासाठी विचारणार होता. हो, पण त्याचा काय संबंध? खूप जुनं आहे ते, अभि म्हणाला. आणि मला हे माहितीये की त्याला ती आवडत होती. समजलं तुम्हाला वहिनी? त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडचं नाहीये. माझा दोघांवरही पूर्ण विश्वास आहे, विक्रांत म्हणाला. तुमची बहीण भेटायला बोलवायची अविनाशला, अभि म्हटला. माझी बहीण कशी आहे ना ते मला माहितीये. तुमची मधुराच लग्न झालं तरी परपुरुषाशी संबंध ठेवते. बास करा वहिनी, विक्रांत जोरात ओरडला. तसे सगळे शांत बसले. माझ्या मधुरावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? ती कशी आहे ते मला माहितीये. पवित्र आहे माझी मधुरा. तिच्यावर लागलेले असले आरोप मी सहन करणार नाही. समोर कोण आहे हे बघणार पण नाही मी. तशी ती कुस्तीतपणे हसते. हो का? कोण सांगताय बघा. का? काय झालं हसायला? ज्याने स्वतःच्या बायकोवर रेप केला, तिच्यावर जबरदस्ती केली, तो आज तिला प्रोटेक्ट करतोय. हे ऐकताच मधुरासहित सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. तिने तर जागीच बसून घेतलं. वहिनी, तोंड सांभाळून बोला, अभि म्हणाला. खोटं आहे का ते? बोला ना विक्रांत भाऊजी. तुम्ही मधुरावर जबरदस्ती केली होती ना, त्यामुळेच तर मधुरा प्रेग्नेंट राहिली होती. आणि तुम्हाला आणि राधाला बघून ती चक्कर येऊन पडली, तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं होतं. तुम्हीच होतात ना या सगळ्याला कारणीभूत? विक्रांत, ही काय बोलतीये? आई, ते मी. विक्रांत अडखळतो. काय हो आई? जेव्हा मधुरा आणि विक्रांत एकमेकांकडे बघतही नव्हते, बोलतही नव्हते, तरी तिला दिवस गेलेच कसे काय? का ते तुमचं मूलच नव्हतं विक्रांत भाऊजी? बास झालं. माझं मूल होतं ते, मधुरा आणि विक्रांतचं. नील, यांना आवर. उगाच मी रागाच्या भरात काही करून बसेन. मधुरा तर शांत होऊन गेली होती. आज तिच्या डोळ्यातलं पाणीही तिची साथ सोडून गेलं होतं. नशीब तिची पुन्हा एकदा परीक्षा घेत होतं. प्रश्न तिच्या चारित्र्यावर उठला होता. रश्मी घाणेरडे आरोप करून शिंतोडे उडवत होती. जे झालं होतं ते फक्त विक्रांत आणि तिला माहीत होतं. ते आज सगळ्यांसमोर असं पुढे आलं होतं. आता कुठे तिच्या जखमा भरल्या होत्या. तोवर रश्मीने परत खपल्या काढायला सुरुवातही केली. नीलही अवाक झाला होता रश्मीच्या बोलण्याने. तो नशेत तिला सगळं काही सांगून बसला होता. ज्याचा वापर ती असा करेल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. कसं बसं स्वतःला सावरून तो रश्मीला समजावत होता, पण ती कोणाचंच ऐकत नव्हती. का समजावताय नील तुम्ही मला? तुम्हीच तर मला हे सांगितलं होतं ना, विसरलात? काय? नील, तू? नील तान्नी? मधुराला आता पुढचं काहीच ऐकवत नव्हतं. तिने उठून तिच्या बेडरूम मध्ये जाऊन स्वतःला लॉक करून घेतलं. विक्रांत, रश्मी जे बोलतीये ते खरं आहे का? बाबांनी विचारलं. घ्या ना तुमच्या वडिलांची शपथ. जेव्हा हे झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले होते तेव्हा घडलं होतं सगळं. सांगा ना. विकी, बोल बेटा, सांग हे खोटं आहे. विक्रांत चेहरा इकडे तिकडे वळवतो. बोल ना विकी. हो, खरं आहे हे आई. माझ्याकडून चूक झाली, पण त्याची भरपाई मी आजपर्यंत पश्चाताप करून करतोय. त्यानंतर मी जेव्हा कधी मधुराला रागावलो ते फक्त तिच्या भलाईसाठी. मी त्यानंतर तिला कधीच दुखावलं नाही. माझ्या शोनाला मी जीवापाड जपतो ग. तिला त्रास होईल असं नाही वागत मी. बाबा स्वतःला जबाबदार मानून गप्प बसतात.
तुम्ही जिथे स्वतःच्या बायकोला स्वतःपासून वाचवू शकला नाही, तिथे माझ्या बहिणीला न्याय द्यायची भाषा कशाला करताय? रश्मी, तुम्ही फार आरोप करताय. तुमची बहीणच अविनाशला ब्लॅकमेल करत होती. प्रपोजही तिनेच केलं होतं. हे सगळं जर आम्ही दाखवलं असतं ना, तर तुमची अब्रू चव्हाट्यावर आली असती. म्हणून म्हटलं होतं घरी चला. अभि म्हटला, सगळे मेसेजेस रेकॉर्डिंग आहेत माझ्याजवळ. पण तुम्ही जे आरोप माझ्यावर आणि बार्बीवर केलेत ना, त्यावरून तुम्ही तुमची लायकी दाखवलीत रश्मी. अभि म्हटला, अविनाश, शब्द जपून वापर. त्याला बोलण्याऐवजी स्वतःकडे बघ ना नील. तो बरोबरच बोलतोय. तुला दादा म्हणत होती रे ती, आणि तूच इतका नीच वागलास. दारूच्या आहारी जाऊन आपण काय बोलतोय हेही तुला समजलं नाही का? विक्रांत रागात होता. आम्ही अब्रू नुकसानीचा दावा करतोय नील, आधीच सांगतोय. परत बोलू नकोस सांगितलं नाही म्हणून. जे झालं ते योग्य नाही झालं. मधुरा एकटी नाहीये, तिचा हा भाऊ अजून जिवंत आहे, समजलं? अभि बोलत होता. अभिषेक, काय लायकी हो तुमच्या बहिणीची? साध्या घरातली मुलगी ती, जी स्वतःच्या आई वडिलांना जड झाली म्हणून तिचं लग्न काही न बघता आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या श्रीमंत मुलाशी लावून दिलं. अजून काय करणार होते ते? जिची बहीण आधीच पळून गेली होती, तिला करून तरी कोण घेणार होतं? रश्मी, तुझ्या जिभेला आवर घाल. आई पण आता चिडल्या होत्या. तोंड सांभाळून बोल रश्मी. माझ्या मधुराची लायकी काढण्या इतकी तुझी लायकी नाहीये. हो, आहे ती एका साध्या शेतकऱ्याची मुलगी, पण तुमच्या बापापेक्षा कैक पटीने श्रीमंत आहेत ते, पैशाने पण आणि मनाने पण. जरी मुलीचं लग्न लावलं असेल ना, तरी संस्कार देण्यात कुठेच कमी पडले नाहीयेत. तिची पैशाने किंमत करून तुम्ही किती डाऊन मार्केट आहात हे इथेच समजतंय. जाणून घ्यायचंय का माझा बच्चा किती श्रीमंत आहे ते? तिच्या वडिलांची 30 एकर बागायत शेती आहे. लग्न करून आली होती ना, तेव्हा 35 तोळे सोनं घेऊन आणि 3 लाखाची FD घेऊन आली होती. हेच तिने तुमच्या नवऱ्याच्या हॉस्पिटलसाठी गहाण ठेवले. तेव्हा कुठे त्याचं स्वप्न पूर्ण झालं? बोल ना नील, आता का दातखीळ बसलीये तुझी? तिची बहीण, जिला तुम्ही नावं ठेवताय ना, तिची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. भाऊ जपानमध्ये आहे तिचा. बाहेरच्या माझ्या कार्स आहेत ना, त्या पण तिच्याच नावाने आहेत. पुण्यातल्या एका पॉश एरियामध्ये तिच्या नावाचा एक फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे, जिथे घर घेण्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. आमचं लग्न झालं ना, तेव्हा मित्रांच्या नादाने मी सहज शेअर्स घेतले होते, पण तिच्या पायगुणाने त्यांची किंमत आता खूप वाढलीय. ते विकून मी जागा घेतली होती, जिथे अभि आणि मी रिसॉर्ट टाकतोय. माझी सगळी कमाई तिच्या नावाने सेव्ह होते. FDs, म्युच्युअल फंड्स, पॉलिसी, शेअर्स, सगळीकडे तिच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे मी. तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करता ना, तिथेही माझी बच्चा पार्टनर आहे, पार्टनर. आणि समजा तिला यदा कदाचित गरज लागलीच, तर तिचा हा विक्रांत जर रिंगमध्ये उतरला ना, तर तिच्यासाठी वाटेल तितका पैसा उभा करेल. विश्वास नसेल ना, तर विचारा ना तुमच्या नवऱ्याला. नुसतं दिसण्यातच नाही, पण पैसा, मन, संस्कार सगळ्यातच ती तुमच्यापेक्षा उजवी आहे. तुमच्या या नवऱ्याने कोलाडला समजवलं होतं ना, मधुराच्या नादाला लागू नका, विक्रांत सोडणार नाही. तुम्ही खूप हलक्यात घेतलत मला. अविनाश, ऐकव सगळ्यांना एव्हिडन्सेस. यांना पण त्यांची लायकी कळू देत ना. अवी सगळे मेसेजेस, कॉल रेकॉर्ड सगळ्यांना ऐकवतो. रश्मी ही सुन्न होऊन जाते. या सगळ्यात माझ्या बच्च्याचा काय दोष आहे म्हणून तुम्ही तिला इतकं बोललात? ती कधीच तुम्हाला उलट बोलली नाही ना, कधी कोणाचं वाईट चिंतलंय तिने. मी जी चूक केली त्याची शिक्षा तिने भोगली. सगळं हसत सहन करत होती. आता तिला या घरात मी ठेवणार नाहीये. मी आधीच ठरवलं होतं, जेव्हा कधी माझ्या मधुराला त्रास होईल त्याच क्षणी तिला घेऊन मी बाहेर पडेन. चल बच्चा, असं म्हणून तो तिच्याकडे हात करतो. एकमेकांना भांडणारे आता तिच्याकडे बघत होते. सगळ्या घरात बघितलं, पण ती कुठेच नव्हती. त्यांच्या बेडरूमचा दरवाजा मात्र आतून बंद होता. बच्चा, दरवाजा उघड. शोना, मी आलोय मधुरा. आपण नाही राहणार आहोत आता इथे, समजतंय का? बच्चा, दरवाजा उघड ना. मधुरा, उघडदार. सगळे तिला आवाज देत होते, पण आतून कोणताच आवाज येत नव्हता. विकी दरवाजा तोडण्याचा आतोनात प्रयत्न करत होता. आशू आणि अभि खिडकीतून आत जाण्याचा मार्ग बघत होते. ग्रिलमुळे आत जाऊ शकत नव्हते, पण काचा फोडल्यावर आतलं दृश्य बघून त्यांचं हृदयच काही क्षणांसाठी बंद पडल्याचा आभास झाला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अभि जोरात किंचाळला तेव्हा सगळे तिथे जमा झाले. विक्रांतचा होता नव्हता तेवढा सगळा धीर सुटला होता. सगळे मिळून दरवाजा तोडत होते. ह्याच्यात नीलला कोणीही जवळ सुद्धा उभं करत नव्हतं. रश्मीलाही तिच्या चुकीची जाणीव झाली होती, पण आता खूप उशीर झाला होता. एक वेळ मारलेले व्रण जातात, पण बोलून गेलेला शब्द दुसऱ्याच्या मनाला काट्यासारखा बोचत राहतो. शेवटी सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. ते दरवाजा तोडून आत आले. तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. शिवाय कटरनी हाताची नस कापली होती. खूप रक्त वाहून गेलं होतं.
विक्रांत तिचं डोकं मांडीवर घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. हाताच्या शेजारी एक नोट आणि तिचं मंगळसूत्र होतं, रक्ताने माखलेलं. सॉरी विक्रांत. त्याची आर्त हाक सगळ्यांचं काळीच पिळवटून टाकत होती. त्याच्या मधुराला, बच्चाला तो समजावत होता, उठ म्हणून मनवत होता. तिची गंभीर अवस्था समजून त्याला समजावून सगळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. विक्रांत तिच्या जवळच होता. तिचं सगळं रक्त त्याच्या कपड्याला लागलं होतं. उठ उठ म्हणत तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न तो करत होता. हॉस्पिटलमध्ये तिला आत नेण्यात आलं. नील आत जातच होता तेव्हा अवी आणि विक्रांतनी तिला हात लावायचा नाही असं निक्षून सांगितलं. सगळ्यांच्या डोळ्यात जिथे मधुरासाठी काळजी होती तिथे नीलसाठी रागही होता. जे झालं ते असं त्यांनी जगजाहीर करायला नको होतं. रश्मी तर परकी होती, त्यात 2 जीवांची, म्हणून मनात राग उफाळत असतानाही सगळे गप्प होते. आशू आणि बाकीचे काही सिनियर डॉक्टर तिचा इलाज करत होते. सगळ्यांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. आई बाबा देवाजवळ तिचं आयुष्य मागत होते. तिचे मम्मी पप्पाही आले होते. तुमच्यामुळे आमची परी आज हे भोगतीये. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना मी सोडणार नाहीये. नाही, तुम्हाला रस्त्यावर आणलं ना, नावाचा अभिषेक नाही मी. जितका त्रास माझ्या पिल्लूला झालाय ना, त्याच्या दसपट तुम्हाला देईन. लक्षात ठेवा. द काउंटडाऊन बिगिन्स. मयुरी आणि विनयलाही ती हॉस्पिटलमध्ये हे समजतं, म्हणून तेही इकडे यायला निघतात. सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. या सगळ्याला विक्रांत स्वतःला जबाबदार मानत होता. तो एकटाच ओटीच्या बाहेर उभा होता, हातातल्या मोबाईलवर तिचा फोटो बघत. तिची आज खरंच इच्छा नव्हती की त्याने तिला सोडून जावं म्हणून. मी का तिला एकटीला सोडलं म्हणून तो स्वतःलाच कोसत होता. रश्मीला, घरच्यांना जस्टिफिकेशन देण्याच्या नादात तिचा हात कधी निसटला हे त्याला समजलंही नाही. मनात असंख्य वेळा तिला सॉरी म्हणत होता तो, देवाजवळ तिला मागत होता. सगळे डॉक्टर्स बाहेर आले, तसे घरचे सगळेच जमा झाले. 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. तशी तर कंडिशन क्रिटिकल आहे. त्यांनी झोपेच्या मेडिसिनही कन्झ्युम केल्यात आणि नस कापल्यामुळे ब्लड लॉसही खूप झालाय. 24 तासात जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांच्या वाचण्याची शक्यता नाहीये. आता सगळं देवाच्या हवाली आहे असं म्हणून डॉक्टर निघून गेले. हे आशू, असं नाही होऊ शकत ना. तुझे फॉरेन्सिक डॉक्टर मित्र आहेत ना, हां, त्यांना बोलाव. नाहीतर आपण तिला घेऊन जाऊयात तिकडे. जितका जायचा तेवढा पैसा जाऊ दे, आपण घेऊन जाऊयात ना तिला. मी स्वतःला विकेल, पण तिच्यासाठी पैसा आणेन कुठूनही. विकी, मी बोलतो त्यांच्याशी, रिपोर्ट्सही पाठवले. पण मधुरा रिस्पॉन्स नाही देते. अरे आशू, तुला माहिती नाहीये, ती असंच करते. तिला राग आला की मी बोलतो, ती उठेल मग. विकी, मी स्वतः चेक केलंय तिला. माझ्याकडून जेवढी पॉसिबल होईल तेवढी बेस्ट ट्रीटमेंट देईन की मी तिला. विश्वास ठेव, तिला काही नाही होणार. आशू, तिला बरं कर. इतका वेळ थांबवलेल्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्याच्या गळ्यात पडून विक्रांत लहान मुलांसारखा खूप वेळ रडत होता, आसवं गाळत होता. या 24 तासात सगळेजण देवाचा धावा करत होते. तिच्यासोबतचे क्षण आठवून डोळ्यात पाणी काढत होते. बाबांचं बीपीही वाढलं होतं. आपल्या व्यंगत्वामुळे आपण मधुराला वाचवू शकलो नाही त्या रात्री, ही खंत त्यांच्या मनाला खात होती. विक्रांतनी एका सेकंदासाठी पण तिला एकटं सोडलं नव्हतं. तिच्या डोक्यावर हात फिरवत तो तिथेच थांबून होता. तुला माहितीये शोना, मी तुला इतका जपतो. ते सगळे बोलतात, चिडवतात मला, पण तरी मी तुला बच्चा का म्हणतो ते. तुझं माझं लग्न झालं ना, तेव्हा तू खूपच लहान, छोटीशी होतीस, अगदी नाजूक. फुंकर मारली तरी उडून जाशील अशी. राग आला का बच्चा? सॉरी शोना. जसे आई वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं होताना बघतात ना, त्यांची आवड निवड जोपासायला मदत करतात, तसं मी तुला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. तुझ्या लहान वयापासून तुझं यौवन, तरुणपण, तुझा तो पहिला पिंपल, तुला कधी काय लागतं, कोणत्या गोष्टीचा राग येतो, काय आवडतं, सगळं आई वडिलांसारखं समजून घेत होतो. तुझ्यातले शारीरिक आणि मानसिक बदल मी जवळून पाहिलेत बच्चा. जसे आपले आई वडील असतात ना आपल्यासाठी पॉझिटिव्ह, तसाच बनत चाललो होतो ग मी. म्हणून तर कुठेही चाललीस की तुला 1000 प्रश्न विचारत असायचो. तुला लेट झाला तर मला खूप भीती वाटायची, काही झालं तर नसेल ना, तू ठीक असशील ना. मग तू हसत समोर आलीस ना की मन अगदी शांत होऊन जायचं. रागवायचो ग, पण काळजीपोटी. तुला काहीच कमी पडू नये यासाठी धडपडायचो. तुझ्या ड्रीम्ससाठी उद्या जाऊन पैसे कमी पडायला नकोत म्हणून डबल मेहनत करत होतो बच्चा. तुला खूप मोठं सरप्राईज द्यायच्या प्लॅनिंगमध्ये होतो ग शोना. म्हणून तर मागच्या काही दिवसात तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण याचा अर्थ असा नाही की तुझी काळजी नव्हती. चल उठ ना, आपली 3rd अॅनिव्हर्सरी येते बच्चा. 3 वर्ष सोबत काढली आहेत आपण, अजून खूप वर्ष सोबत जगायची आहेत.
मी अजून तिशीचा पण नाही झालोय ग. आणि तू तर 21चीच आहेस. आपल्याला सोबत म्हातारा व्हायचं होतं ना. प्लीज बच्चा उठ ना. आता मला एकट्याला हे सगळं नाही हँडल होते. मी रागवेल मग सगळ्यांवर. तो तसाच तिच्याशी बोलत होता. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन 24 तासांनंतर परत चेकिंग करत होते. तिच्या श्वासांची गती कमी कमी होत होती. सगळे शर्थीचे उपाय करून झाले होते. आई आणि मावशीने देव पाण्यात ठेवले होते. जितकं डॉक्टरांच्या हातात होतं ते सगळे उपाय करून झाले होते. आशूचं तर डोकं बंद पडलं होतं. आशू आशू म्हणत त्याचं डोकं उठवणारी आज मात्र गप्प होती. तोही तिला उठ म्हणून म्हणवत होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ते बाहेर येऊन सगळ्यांना सॉरी म्हटले आणि तिथून निघून गेले.